तर गाईज वेलकम बॅक टू पुण्याची कोकण कन्या. तुम्ही जो काही व्हिडिओ आता बघताय, ज्या दिवशी पण बघताय तो दिवस तुमचा खूप मस्त जाऊ देत. मी असं म्हटलं आहे कारण की मला माहीत नाही हा व्हिडिओ कधी येईल आणि किती दिवसांचा मिळून एकत्र येईल. तर म्हणून मी म्हटले की ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तो दिवस तुमचा खूप चांगला मस्त जाऊ देत आणि तुमच्या सगळ्या इच्छा कंप्लीट होऊ देत. तुम्ही माझा अवतार बघताय. मी फक्त उठले, चहा वगैरे घेतला, थोडासा नाश्ता केला आणि बस. त्याच्यानंतर पाणी आलं होतं घरी, तर ते पाणी थोडंसं भरते. आणि गावी आल्यानंतर म्हणजे स्पेशली माहेरी आल्यानंतर अशीच अवस्था असते. अवस्था म्हणण्यापेक्षा अशीच मी असते की लेट उठा, 9 वाजता वगैरे. आत्ता 9 वाजले आणि मी आत्ता उठले आणि उठल्यानंतर मग आईचा नाश्ता केला आणि आत्ता पाणी भरते, असं झालं आहे. सो मग हे इथलं आवरून खाली जाऊन मी माझं स्वतःच्या आवडीने अंघोळ वगैरे करेन, थोडीशी फ्रेश होईन. ते एकदम पण काय पारुशी नाही आहे. मी बेसिक वॉश वगैरे केले फेस, पण बाकीचे अंघोळ वगैरे नंतर घरी जाऊन खाली जाऊन करेन. एवढे सगळे आंबे पडलेत. हे गावठी आंबे म्हणतात ना, तसे आहे ते. आणि वर पण आहेत अजून. तर हा आंबा ना नॉर्मल आंब्यांसारखा म्हणजे कलमी आंब्यांसारखा नसतो. हा गावठी आंबा आहे. त्याचं नावही माहीत नाही आपल्याला, पण त्याच्यामध्ये मांस थोडं कमी असतं. म्हणजे आंबा चोखून खायची आंबाडी येते, तर मग त्याचं रायतं वगैरे केलं तर चांगलं लागतं. असाही तो आंबा खायला चांगला लागतो, पण जास्त खायला होत नाही. सो ते असं आहे. पण हां, कच्चं असताना कैरी त्याची खूप आंबट आहे. लोणचं वगैरे खायला खूप छान आहे. चला निघूयात घरी. मला विचारलं गेलं होतं की तुझ्या गळ्यात काळा धागा जो हा आहे ना, तो कशाचा आहे आणि का घातला आहे वगैरे. तर मला हा पण एवढं काही माहीत नाही आहे त्याच्याबद्दल. पण काळा धागा घातल्यामुळे निगेटिव्ह एनर्जी वगैरे बाळाच्या गळ्यात पण असतो, हातात पायात वगैरे पण असतो. सो हा निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी आणि प्लस ह्याच्यामध्ये वेखंड पण घातलेला आहे, बांधलेला आहे. सो तो औषधी गुणधर्म पण येतो. आपण दुखीला कोणत्या पण वेखंड लावतो, सो तो पण त्याच्यामध्ये, ते पण वेखंड त्याच्यामध्ये घातलेलं आहे. सो ह्या रिझनसाठी तो काळा धागा घातलेला आहे माझ्या गळ्यात मम्मीने, आणि तो मी ठेवला आहे तसंच. गेली शाळेत. हो हा हो, या ते खडे जातं. नाही गेला होता का येऊच नको. कामात गेले ना ती. आमाडे पडले ते बघ तुझे. आमाडे पडले बघ कितके. काय आमाडे बघ कितके पडले. ते वर जाताना खडे हे का झाला तर सर आंबे संपतले. ते आंब्याचे पडाग ना. तो आमच पडलो तो काय. हा आम पडलो तो बघ. तर तुम्ही खाताल्यात म्हणान तो काय मोडलो मुगोचो. हा मग मोडलं ना, अख्खं मोडलं तो बघ. पडाग ना. हम्म. खूप लागलेली तोर आता का खूप. नेली गुड्ड्यानी, हा घेऊन गेली गुड्ड्यानी. आता व्हायचं असत वरती. आता पडणार ना, पिकणार ना आता. पडत ती काय पडली. हा पडत जा बघून ये. हा तू का होई, जा घेऊन ये तू का होई ना. घेऊन ये बघ्या. खालती जाऊ परत वरती येऊ एकटो हा घरात. तू का होई, मी देतोय घरात असा. नका बाय. देते गे धर. की बाई खूप झालं. धर 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 बेगीन. तू उठलो धर. हा उठलो उठलो. उठलो. हो बस खा खा खा. जा घेऊन ये जा. थांब थांब. बाळा ए बाळा.
ते बघ. गोडे आडवे होते गोडे ते बघ, ते म्हणजे असं जो हात हलयताना ते का आपच्या आपण गोडे दिसतले होते हे दोरे बांधल्यात ना आणखी कपनी असे हरिये पिवळे असतात ते आडवे होते गोडे ते असे 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 हात केल्यात ना म्हणजे ते डोळ्याकडे दिसतले होते. मी सांगू गोडी एक तिथे जडशी म्हणा लई शुल्य होती ती यमना मला बाय मुस्ताकी खूप हाडल्याने त्याच्या ते गाडी भरली हे गोड थका होता का मला विचार म्हणून सांगत होती. ते बघ पणजे बघ तुझी ते बघ 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 नका नका ते बघ ते बघ ते बघ हे बघ ते बघ. ओके काय दुकान हा 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 आले 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 काय आहे दुकान काय आहे दुकान आता मगाचपासून ज्या काही तुम्ही गप्पा ऐकल्या त्या माझ्या आजीच्या होत्या आणि ती आली होती तिच्या पण तुला भेटायला आणि ती थोडीशी बोलून वगैरे नंतर गेली. तर आता मी बनवत होते खिचडी. माझा आज उपवास होता त्यासाठी मग तिला खिचडी बनवत होती. तो बटाट्याचा किस म्हणून भेटतो बाजारामध्ये तर तो टाकून बनवत होती. ही पुणेरी स्टाईल आहे. मी बघितली होती त्यानुसार मग थोडंसं बनवल्यानंतर मग आम्ही खाऊन घेतलं. मी पण सोबत तिच्या थोडंसं खाल्लं आणि छान झाली होती चवीला. मी खाऊ अजून हे असे एकदम हे हवे असतात ना पूर्ण पिकले नाही. हे जे तुम्ही बघताय त्याला कोकम बोलतात. ह्याचा वापर कोकम बनवण्यासाठी म्हणजे आमसूल बनवण्यासाठी केला जातो आणि काही ठिकाणी याला रतांबे पण म्हणतात. मालवण कुडा ह्या साईडला याला रतांबे बोलतात आणि इकडे आमच्याकडे याला भिरंडा असं म्हणतात. तर आमच्याकडचे कोकम संपले होते आणि त्यामुळे मम्मीने डिसाईड केलं होतं की यावेळी आपण कोकम बनवायचे म्हणजे सोला बनवायची कोकमापासून. आमच्या घराखालीच एका काकूचं झाड आहे कोकमचं आणि तिथून हे रतांबे आणले होते. आम्ही कोकम आणले होते आणि मग त्याचं सोलं बनवत होतो. आणि हे रतांबे ना असेच खायला पण खूप छान लागतात. आंबट आणि त्यांच्या बियांचं टेस्ट थोडीशी गोड असं असतं. ज्याला आंबट आवडतं त्याला हे रतांबे खूपच आवडेल. त्याच्यानंतर थोडंसं फिरावं म्हणून मी घराच्या खाली आले होते आंब्याकडे आणि खरं आंब्याला बघून खूप वाईट वाटतं आहे कारण यावर्षी आंब्याने खूप आंबे दिले होते आणि नेमकं यावर्षीच ते झाड पडलं आणि जी फांदी मोठी होती त्याला भरपूर सारे आंबे लागले होते तीच फांदी पडली आहे. सो नेक्स्ट इयर थोडंसं कमी आंबे भेटतील पण ठीक आहे. काही आंबे उरलेल्या फांदीवरती होते आणि काही आंबे जे आहेत ते खाली पडलेले असतात तेच मी आता आले त्यावेळी घेऊन गेले. 2-3 आंबे भेटले आणि काही आंबे असे पण होते जे माकडाने खाऊन टाकलेले होते. त्यानंतर मग मी जेवढे काही आंबे मला भेटले 2-3 ते घेऊन मी घरी आले. मम्मीचे सगळे रतांबे फोडून झालेले होते. याची प्रोसेस काय आहे ते जमलं तर नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी टाकेन. तर मग ते फोडून त्याची सालं वेगळी केली जातात, बिया वेगळ्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग बिया पिळून काढून त्याचा रस जो आगळ भेटतो जे कोकम सरबतसाठी यूज केलं जातं ते सेपरेट करतात आणि अशी रेडी करून नंतर मग सुकवलं जातात. जे काही सोलं आहेत
बंड्या साल आहे त्या बंड्या, या. तलाचं ते. बंडू या बंडू या हे बंडू या बंडू बंडू बंड्या बंड्या हॅलो बंड्या, हॅलो. छी. बॅड साईड दाखवून आकडून दाखवतो वाटतं. चू 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 बंड्या, चू 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 चू. चला तर बाय बाय अँड टेक केअर. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि व्हिडिओज आवडत असतील तर सबस्क्राईब करा आणि शेअर अँड लाईक करा.